नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 18 मार्च 2026 रोजी झालेला आहे। एकूण 40 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। तुम्हाला जर 2022 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, व्हिडिओ थांबवून त्या सूचना देखील व्यवस्थित वाचायच्या आहेत, जेणेकरून पेपर कशा प्रकारे सोडवायचा हे तुमच्या लक्षात येईल। आकृत्या, आलेख व नकाशे इत्यादी कार्य करण्यासाठी शिस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही। प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। 4 गुणांसाठी आहे। पहिले विधान, वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन डॅश डॅश आहे। त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे जलमार्ग। वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन जलमार्ग आहे। दुसरे विधान, भारताच्या मध्यातून गेलेल्या डॅश डॅश पर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात। त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे ककरवृत्त। भारताच्या मध्यातून गेलेल्या ककरवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात। तिसरे विधान, ब्राझीलमधील डॅश डॅश वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो। त्याचा देखील तिसरा पर्याय बरोबर आहे सदाहरित वर्षा। ब्राझीलमधील सदाहरित वर्षा वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो। चौथे विधान, भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे प्रचंड लोकसंख्या। भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण प्रचंड लोकसंख्या। प्रश्न दुसरा, वेगळा घटक ओळखा। 4 गुणांसाठी आहे। 1. ब्राझीलमधील राज्ये। वेगळा घटक आहे पर्याय 4 उरुग्वे। 2. पठारी प्रदेश। वेगळा घटक आहे पर्याय 2 पॅन्टानल। 3. भारतातील जास्त पर्जन्याची ठिकाणे। वेगळा घटक आहे पर्याय 3 जैसलमेर। 4. ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार। वेगळा घटक आहे पर्याय 4 कॅनडा। प्रश्न तिसरा, 4 गुणांसाठी आहे। चूक की बरोबर सांगा कोणतेही 4। पहिले विधान, नळदुर्ग किल्ला डोंगरी किल्ला आहे। हे विधान चूक आहे। दुसरे विधान, ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत। बरोबर। तिसरे विधान, गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य नाही। चूक। चौथे विधान, ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे। बरोबर। आणि पाचवे विधान आहे, पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे। बरोबर। प्रश्न क्रमांक 4 ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा। एकूण 6 घटक दिलेले आहेत। कोणतेही 4 घटक ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात दाखवायचे आहे आणि सूची तयार करायची आहे 4 गुणांसाठी। या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी आपण सूची तयार केलेली आहे आणि हे 6 घटक नकाशात दाखवलेले आहे। 1. ब्राझीलमधील कोळसा उत्पादन क्षेत्र। 2. रिओ दी जनेरिओ। 3. काटेरी झुडपी वने। 5वा घटक आहे पॅराग्वे नदी। 6वा घटक आहे सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे राज्य आणि 4था घटक दाखवायचा आहे विषुववृत्त। या 6 घटकांपैकी कोणतेही 4 घटक दाखवायचे आहेत आणि त्यांची सूची तयार करायची आहे। प्रश्न 4थ्यातील आ प्रश्न आहे, खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे, पण या ठिकाणी आपण 5ही प्रश्न अभ्यासू। भारत, प्रमुख नद्या व सरोवरे। प्रश्न पहिला, भारतातील अतिउत्तरेकडील सरोवराचे नाव लिहा। उत्तर आहे उलर सरोवर। दुसरा प्रश्न, मध्य भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या? नर्मदा आणि तापी।
तिसरा प्रश्न, कावेरी नदीचे उगमस्थान कोठे आहे? त्याचे उत्तर आहे ब्रह्मगिरी. चौथा प्रश्न, मनास ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ब्रह्मपुत्रा. मनास ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. आणि पाचवा प्रश्न, वरील नकाशा काय दर्शवितो? उत्तर, वरील नकाशा भारतातील प्रमुख नद्या व सरोवरे दर्शवतो. पुढे आहे प्रश्न पाचवा, भौगोलिक कारणे लिहा. 4 विधानांपैकी कोणत्याही 2 विधानांची कारणे लिहायची आहेत 6 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. 2 प्रश्नांची उत्तरे लिहिल्यानंतर 6 गुण. या ठिकाणी आपण 4ही प्रश्न अभ्यासू. पहिले विधान, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही. उत्तर, कारण सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षा होतो. ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून ते उष्ण कटिबंधात आहे. याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत, त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही. दुसरे विधान, भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे. उत्तर, कारण पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ 2.41% भूभाग भारताने व्यापला आहे. या उलट जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 17.5% लोकसंख्या भारतात आढळते. भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे, त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे. तिसरे विधान, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीत चालना देणारा प्रमुख घटक आहे. उत्तर, कारण मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते. पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो. अशा प्रकारे पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीत चालना देणारा प्रमुख घटक आहे. चौथे विधान, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. उत्तर, कारण मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युत निर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी क्षेत्रातील साधनांची मालकी व व्यवस्थापन यावर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे. भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रातील साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी उद्योजक व शासन यात विभागलेले आहे. अशा प्रकारे भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. प्रश्न 6 अ, खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी. भारत साक्षरता प्रमाण, टक्केवारी, वर्ष आणि साक्षरता प्रमाण देण्यात आलेले आहे. रेषालेख काढल्यानंतर 3 गुण आणि 3 प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर 3 गुण असा 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. अगोदर आपण प्रश्न अभ्यासू. प्रश्न पहिला, 2011 साली साक्षरतेचे प्रमाण किती आहे? उत्तर, 2011 साली साक्षरतेचे प्रमाण 69.3% आहे. दुसरा प्रश्न, 1991 ते 2001 या काळात साक्षरता किती टक्क्यांनी वाढली? उत्तर, 12.8% वाढ झाली आहे. तिसरा प्रश्न, 40.8% साक्षरतेचे प्रमाण कोणत्या वर्षी होते? उत्तर, 40.8% साक्षरतेचे प्रमाण 1981 या वर्षी होते. आता आपण रेषालेख अभ्यासू. त्या ठिकाणी रेषालेख काढलेला आहे. क्ष अक्षावर वर्ष दाखवायचे आहेत आणि य अक्षावर साक्षरता प्रमाण, टक्केवारी. प्रमाण आहे य अक्षावर 1 सेमी बरोबर 10%. त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे, तो देखील अभ्यासू. प्रश्न 6व्यातील हा प्रश्न 6 गुणांसाठी आहे. खालील आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पर्यटन व अर्थव्यवस्था 2016, पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या, एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान. या आलेखाचे वाचन करायचे आहे आणि त्यावर आधारित 6 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 6 गुणांसाठी. ब्राझील, भारत. आलेखावर आधारित प्रश्न क्रमांक 1, वरील आलेखाचा प्रकार कोणता? उत्तर आहे जोडस्तंभ आलेख. प्रश्न दुसरा, या आलेखात कोणत्या बाबी दाखविल्या आहेत? उत्तर, या आलेखात
पर्यटन व अर्थव्यवस्था या बाबी दाखविल्या आहेत. आणि तुम्हाला पूर्ण वाक्यात अजून लिहायचं असेल तर या आलेखात भारत आणि ब्राझील या देशांमधील पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आणि एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान या बाबी दाखवलेले आहे. प्रश्न तिसरा, कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे? उत्तर आहे ब्राझील. चौथा प्रश्न, भारतात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या किती टक्के आहे? उत्तर, भारतात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या 9.2% आहे. पाचवा प्रश्न, भारत व ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येत किती टक्क्यांचा फरक आहे? उत्तर, भारत व ब्राझील पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येत 1.8% फरक आहे. सहावा प्रश्न, एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता? त्याचे उत्तर आहे भारत. पुढे आहे प्रश्न 7वा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 8 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 4 गुण मिळतील. प्रश्न पहिला, ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते? या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. उत्तर, ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे. दोन्ही देशातील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे. वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशातील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दुसरा प्रश्न, भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. काही ठिकाणी भारत, अक्षवृत्तीय विस्तार व रेखावृत्तीय विस्तार देण्यात आलेला आहे. आणि पुढे आहे ब्राझील, अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. आणि पुढे आहे तिसरा प्रश्न, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? 3 पैकी आपण पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरे अभ्यासलेली आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.